नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जय किसन शिंदे. तुम्हाला सर्वप्रथम दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, आताच आपल्या परिसरामध्ये पाऊस येऊन गेला आणि पाऊस आला म्हणजे ह्या तूर पिकावर एक खूप मोठं संकट येणार आहे. तर संकटाचं सगळ्यात पहिलं सर्वप्रथम काय करायचं आहे मित्रहो, तर याला आता सध्या बुरशीनाशक एक आंतरप्रवाही बुरशीनाशक जर घेतलं, तर ह्या पिकाला नक्कीच त्याचा फायदा होतो. बुरशीनाशक घेण्यासाठी म्हणजे घेण्याचं कारण असं आहे की बुरशीमुळं हे जे वादी अवस्थामध्ये आहे, याला जे छोट्या-छोट्या ह्या गुंड्या आहे, ह्या गुंड्या बुरशीमुळं हे गळून पडतात आणि शेतकरी मित्र हो, याला आता आंतरप्रवाही बुरशीनाशक जर घेतलं, तर ते ही वादी अवस्था इथंच आपलं झाडाला टिकून राहते आणि याच्याच पुढं शेंगात रूपांतर होतं. तर शेतकरी मित्र हो, हे झालं आपल्या आभाळ आलं त्याच्या संदर्भातलं. पण सर्वप्रथम आता जर आपल्याला करायचं असेल, तर शेतकरी मित्र हो, ज्या परिसरामध्ये पाऊस पडला आहे, ज्या परिसरात नाही पण पडला, तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता आपल्या तूर पिकाला एक खताचा डोस देणं हे खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र हो, आज जरी आपण बघितलं, तरी सुरुवातीला आता ह्या पिकाला आपण लागवडीबरोबर खत दिलं होतं आणि आता खत का द्यायचं आहे? कारण की आता खूप दिवस होऊन गेले. आता ते पहिलं खत झाडांना उचलून घेतलं आहे आणि जास्तीचा जो पाऊस झाला आहे, तर त्या पावसात पण ते खत संपून गेलेलं आहे जमिनीतलं. तर शेतकरी मित्र सर्वप्रथम आता याला एक ज्या खतामध्ये कमी युरिया आहे, जसं की नत्र आता ह्या तूर पिकाला लागत नाही आहे. तर अशा खत निवडायचं हे, की ते आपल्या त्याच्यामध्ये कमी नत्र असणार आहे. तर ते खत तुम्ही आता आपल्या तूर पिकाला देणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र हो, यामध्ये आता पहिलं तुम्ही खताचा डोस देऊन घ्यावा आणि ज्या भागामध्ये पाऊस पडला आहे किंवा ज्या भागात पाऊस नसेल पडला, तर त्याही शेतकऱ्यांनी आपल्या तूर पिकाला खत देऊन मोकळं व्हायचं आहे. तर शेतकरी मित्र हो, हे झालं हे खत आणि सर्वप्रथम हे बुरशीचा जे प्रादुर्भाव आहे, इथं आपण काम करणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र हो, याला जेव्हा आंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही घेणार आहात, तर शेतकरी मित्र हो, याला तुम्ही खोडावर सुद्धा आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणार आहे. जेणेकरून जेव्हा आता ह्या ज्या गुंजा आहे, ही जी वादी आहे, जेव्हा हे फुलात रूपांतर होईल आणि फुलातून जेव्हा वादीत जाईल, तर त्या वादीमध्ये जास्तीचं अन्नद्रव्य आपल्या तूर पिकाला लागतं आणि जास्तीचं अन्नद्रव्य तूर पिकाला लागतं, त्यावेळेस आपल्या खोडाला बुरशीचा आजार हा झालेला जर असेल, तर तिथं तुमचं बुरशी झपाट्यानं ते झाड खराब होतं. तर शेतकरी मित्र हो, त्यामुळे आपल्याला खोडावर सुद्धा आता बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं जे आहे, ज्या शेतामध्ये ओलावा आहे, तर त्या शेतावर सुद्धा आपण एक ट्रायकोडर्मा आणि बायोमिक्स सारखं जर औषध, जे जीवाणूजन्य औषध आहे, ते जर तुम्ही जमिनीवर ओलाव्यामध्ये संध्याकाळच्या टायमाला जर फवारणी केली आणि वर झाडावर बी केली, तरीसुद्धा स्वस्तामध्ये आपला हा बुरशीचा आजार जो आहे जमिनीतला पण आणि झाडातला पण तो सुद्धा नायनाट होतो मित्रहो. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा त्याचा एक विचार करू शकता. आणि दुसरं जे आपण म्हणतोय, की आता खरी कंडिशन जर तूर पिकात आता बघितली, तर ती हीच आहे. इथंच तुम्हाला खरं लक्ष देणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुमचं उत्पादन वाढीसाठी याची मदत होईल. तर शेतकरी मित्र हे झालं आपण खताचं आणि सुरुवातीला जे बुरशीनाशक आहे. आता बुरशीनाशक आपल्याला जोपर्यंत शेंगा होत नाहीये, तोपर्यंत बुरशीनाशक प्रत्येक आठवड्यातून 12 दिवसातून एकदा तरी एक कॉन्टॅक्ट फंगिसाईड घेऊ शकता किंवा आंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा घेऊ शकता, की ते याच्यासाठी घ्यायचं आहे, की आता जे सकाळचं जे उदाड पडतं हे उदाडसुद्धा आपल्या त्या वाढी अवस्थेमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये खूप धोक्याचं असतं मित्रहो. तर ते तुम्हाला आठवड्यातून एक वेळा कधी जरी घेतलं, तरीसुद्धा तुमची ही फुलगळ होणार नाही आहे. तसं जर आपण विचार केला, तर तूर पिकामध्ये 70 ते 80% फुलं हे ऑटोमॅटिकली गळत असतात. पण जर समजा तुम्ही बुरशीनाशकचा वापर केला, तरीसुद्धा बऱ्यापैकी फुलगळ आणि वादीगळ त्यावेळेस ती होणार आहे, ती आपली थांबवली जाते. तर शेतकरी मित्र हो, असं आपल्याला आठवड्यातून प्रति आठवड्यातून सेटिंग होईपर्यंत जोपर्यंत आपल्या शेंगामध्ये दाणा भरत नाही, तोपर्यंत आपल्याला आंतरपाळी बुरशीनाशक आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक हे घ्यायचेच आहे. आणि त्याच्यानंतर मित्र हो, जेव्हा आता आता जर बघितलं आपण, तर सध्या फुलाची अवस्था आहे, म्हणजे वादी अवस्था आहे आता ही. म्हणजे काय म्हणतात, नेमके फुलं लागतायत, बहार लागतोय. ह्या बहार अवस्थेमध्ये साधे म्हणजे कीटकनाशकाची सुद्धा गरज पडते. तर शेतकरी मित्र हो, हीच ती वेळ आहे, की त्यामध्ये तुम्ही कीटकसुद्धा कंट्रोल करू शकता. आता अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही साधे-साधे जर कीटकनाशक घेत राहिले, तरीसुद्धा तुमच्या तूर पिकावर कीटकांचा उद्रेक हा खूप कमी असेल
आणि आपलं शेतकरी वर्ग काय करतात की वाधी येते, वाधीमध्ये शेंगात जेव्हा तुम्ही आळी जाते, तर त्या अवस्थेमध्ये आळीला कंट्रोल करणं खूप अवघड असतं. तर शेतकरी मित्र हो, तुम्ही शेंगाच्या अवस्थेमध्ये आळीला कंट्रोल न करता आताच ह्या कंडिशनरमध्ये याच्यावर लक्ष दिलं तरी उत्पादनामध्ये आपली खूप सारी बचत होते, खूप सारी वाढ होते आणि आपल्या खर्चामध्ये सुद्धा खूप बचत होते शेतकरी मित्र हो. याच्यामध्ये जर तुम्ही आता केलं तर एका अधूनमधून आंतरप्रवाही सुद्धा कीटकनाशक याच्यात आपल्याला घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्र हो, याला अशा प्रकारे आपण किडीचं सुद्धा नियंत्रण करू शकतो. आणि दुसरं जर बघितलं आपण, तर ज्या शेतकऱ्यांकडं आसपास लाईटचं असेल तर लाईट ट्रॅपसुद्धा लावावा आणि सोलर ट्रॅप जर असेल, तर सोलर ट्रॅपसुद्धा आपल्या तुरीच्या उंचावर जर लावला, तर शेतकरी मित्र हो, इथं जे जे अळीचे पतंग अंडी देणारे जे पतंग आहे, तर ते पतंग त्या सोलर ट्रॅपमुळं, लाईट ट्रॅपमुळं तिथं ते अडकतात आणि तिथंच आपला किडींचा जो उद्रेक होणार आहे, तो खूप कमी खर्चामध्ये कंट्रोलमध्ये होतो शेतकरी मित्र हो. तर तो सुद्धा तुम्ही उपयोग करावा, जेणेकरून तुमचा औषधाचा जो खर्च आहे, तो खर्च वाढणार आहे. आणि शेतकरी मित्र दुसरं तुम्हाला आता मी जे सांगितलं मगाशी, की बाबा तुम्ही खोडंसुद्धा धुवून घ्यायचे आहे. तर खोडं धुताना तुम्ही ते पण करायचं आहे आणि ज्या शेतामध्ये आता कालच्या पावसाची ओल आहे, त्या ओलीवर सुद्धा तुम्ही संध्याकाळी 4-5 वाजेला ट्रायकोडर्मा आणि बायोमिक्सर फवारणी केली जमिनीवर, तरीसुद्धा तुमचा बुरशीचा हा आजार खूप प्रमाणात कमी होतो. आणि जर समजा ज्या शेतकऱ्यांना ते शक्य होत नसेल, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा काही ठिकाणी झाडावर बुरशीचे जे खोडावर जे बुरशीचे आजार सुरू झालेले असतील, तर तिथं ड्रिचिंग करणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं, इथं फॅप्टोथोरा नावाची जी बुरशी आहे, ही खोडावर येते. अशी खोडाला डॅमेज होते आणि जेव्हा वर शेंगा दाना भरतो, तर त्यावेळेस इथं झाड हे म्हणजे आपलं जे अन्नद्रव्यावर झाडाला वर दाना भरत अवस्थामध्ये अन्नद्रव्याची खूप सारी गरज पडते. त्यावेळेस हे झाड इथं डॅमेज होतं आणि तेव्हा बुरशीचा आजार हा खूप वाढतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर ही फांटीसुद्धा बुरशीच्या आजारामुळे ही आता अशी मरत आहे. तर आपण जर हे खोडं अशा अवस्थेमध्ये धुतले आता फवारणी करताना जर याच्यावर पण औषध गेलं, तर ही बुरशी इथेच थांबते. जेणेकरून आपला पुढचं जे मर येणार आहे, ती मरसुद्धा अशा प्रकारे इथं थांबवले जाते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जेव्हा आता हे बुरशीनाशक घेताना खोडावर सुद्धा घ्यायचं आहे आणि याच्या आसपास काही ठिकाणी काय होतं आता, की पट्टा पद्धत मर सुरू होते. तर त्यावेळेस सुद्धा आपण ड्रिचिंग जरा केली त्या खोडापाशी, त्याच्या आसपास, तरीसुद्धा आपल्या तूर पिकाला त्याच्यापासून संरक्षण मिळते आणि जे डॅमेज होणाऱ्या या साईडला जो पट्टा पद्धत जी चालते, तर ती तिथंच कंट्रोल होते शेतकरी मित्र हो. तर आपण ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहे, त्याच्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्या तूर पिकापासून आपला भरघोस असं उत्पादन घेता येईल. प्रकारे तरी अशा प्रकारे तुम्ही मर सुरू झालेली आहे. तर ही मरसुद्धा आपण ड्रिचिंग केली, तर ती कंट्रोलमध्ये येते. आणि शेतकरी मित्र हो, ज्या आता जर बघितलं आपण मगाशी सांगितलं, की खताचा ढोस आपल्याला तूर पिकामध्ये आता टाकणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस समजा आता लगेच जर खत खाली टाकलं आणि त्याला चालू व्हायला काही वेळ लागतो. तर त्या वेळेपर्यंत आता ह्याच्या म्हणजे ह्यो बहार जो लागतोय, तर हा बहाराला खाद्याची गरज पडते आणि जमिनीत जर काही खत कमी पडलं असेल, तर हे गळायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, याला 19-19 सारखं एक 12-61 सारखं खत जर तुम्ही दिलं फवारणीमधून, तरी तुम्हाला ती जी गळ होणार, ती गळ इथं थांबवली जाते आणि मायक्रोन्यूट्रियनच्या फवारण्या आपल्याला 2 वेळा ह्या तूर पिकामध्ये, एकदा सटिंग अवस्थेमध्ये आणि एकदा दाना भरत्या वेळेस 2 वेळा घ्यायची आहे. तर ती घ्यायची याचं कारण यासाठी घ्यायची आहे मित्रहो, की त्यामध्ये तुमच्या दाण्याची साईज वाढते, शेंगसुद्धा लांब होते आणि एक दाणा जर शिल्लक आपल्या तुरीच्या शेंगामध्ये भरला, तर नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते. तर शेतकरी मित्रहो, हे अशा प्रकारे आपण ह्या तूर पिकाचं आता संरक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही संरक्षण करून आपलं पीक हे सुरक्षित उत्पादन वाढवू शकता. धन्यवाद.